प्रचार करणं आणि चांगल्या प्रकारचं वातावरण आहे, चांगला टेम्पो निर्माण झालेला आहे आणि उसळीला सुरुवात केली। अंबरनाथ येथे पूर्व पश्चिम दोन्ही विभागामध्ये उत्स्फूर्त असा लहान मुलं असू द्या महिला सर्वांकडूनच चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे आणि सर्वच पक्ष असं काही जणांना वाटत होतं, पण प्रत्येक जण आपापल्या जागेवर निष्ठावंत आहे याची प्रचिती आणि हाच टेम्पो पुढे सातत्याने टिकवून ठेवणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे। आणि त्या या दृष्टिकोनातून 15 तारीख नरेंद्रजी मोदी यांची जाहीर प्रचार सभा आहे। माननीय राजसाहेबांची एक सभा नुकतीच कणकवलीला झाली। आता 10 तारखेला पुण्याला सभा आहे, 12 तारखेला कल्याण लोकसभेत कळवा मुंब्रा जो भाग आहे तिकडे 90 फीट रोड खारीगाव इथे एक सभा होते आणि 17 तारखेला खूप महत्त्वाची सभा आहे माननीय मोदी साहेबांबरोबर शिवाजी पार्कात होते आणि त्या सर्व गोष्टींच्या नियोजनासाठी आम्ही आज इथे बैठक घेतल्या होत्या। मला वाटतं 17 तारखेची सभा शेवटची असेल ती या आपण कशी तयारी केली या सभेच्या? नाही, माननीय राजसाहेबांची सभा असल्या की आमचा एक फॉर्मॅट ठरलेला असतो, त्यामुळे तयारी बोलण्यापेक्षा एक आढावा घेऊन आम्ही आमच्या कामाला निघत असतो। परंतु यावेळेस परिस्थिती अशी आहे की आम्ही महायुतीसाठी काम करतो आहे, मोदी साहेबांसाठी काम करतो आहे, त्यामुळे इतर पक्षांची आम्हाला साथ मिळते आणि ती सभा नक्कीच खूप जोरात होईल। 12 तारखेची सभा कुठं होणार आहे का? कळवा खारेगाव येथे तो 90 फीट रोड आहे, तिथे संध्याकाळी 5 वाजता सभेचं नियोजन केलं आहे। सभेला मुख्यमंत्री आणि इतर कोण असणार? मुख्यमंत्री साहेब अपेक्षित आहेत, आता त्यांचा कार्यक्रमातून आम्हाला काही समजलं नाही, परंतु मुख्यमंत्री साहेब पण असतील बहुधा। काय आणि आता राजसाहेबांची नाही, कसं हे निवडणुकीच्या दृष्टीने पाहतोय आम्ही जे चाललंय ते। आमचा फोकस आमच्या सभांवर आहे, बाकीच्या पक्षांच्या कुठे किती तारखेला सभा आहेत याच्यात आम्हाला काही तसा रस नाही आहे, परंतु या सभा अशा होत असतात। 15 तारखेला मोदीजींची सभा माननीय कपिल पाटील साहेब यांच्यासाठी पण कल्याण पश्चिमेला कुठे होते, त्यामुळे आज इलेक्शनचा माहोल चालू आहे आणि बाकीच्या सभा होत आहेत, परंतु निश्चितच आमच्या सभा ह्या खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आणि प्रचंड होत आहेत, तशा आमच्या सभा दिसतील तुम्हाला। कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभेसाठी 15 तारखेला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब या ठाणे जिल्ह्यामध्ये येत आहेत। भिवंडी लोकसभेमध्ये जी आहे त्यांची सभा आयोजित केली गेलेली आहे आणि त्या आयोजनासाठी या ठिकाणी सर्व पक्षीय पदाधिकारी नेते कार्यकर्ते उपस्थित होते। त्या सभेचं नियोजन चांगलं झालं पाहिजे त्यासाठी नियोजनाची बैठक केलेली होती आणि चांगल्या प्रकारे नियोजन जे झालेलं आहे। 15 तारखेला वर्टेक्स ग्राउंड कल्याण वेस्ट भिवंडी लोकसभा अशी पंतप्रधानांची सभा होणार आहे। मी आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी जे आहे हे मोठ्या संख्येने जे आहे हे या सभेला उपस्थित राहावं। त्याचबरोबर 12 तारखेला कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभेसाठी खारेगावला 90 फीट रोडला माननीय राजसाहेब ठाकरे त्यांची सभा जी आहे ती होणार आहे, त्याचंही नियोजन झालेलं आहे। त्याच्यासाठी हजारो लोक जे आहेत ही या सभेला उपस्थित राहणार आहेत। मी पुन्हा आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो, जनतेला विनंती करतो, नागरिकांना विनंती करतो की 12 तारखेला संध्याकाळी 5 वाजता जे आहे हे आपण 90 फीट रोड खारेगाव कळवा मुंब्रा विधानसभा इथे मोठ्या संख्येने जे आहे ते उपस्थित राहावं। सगळे पहिल्या दिवसापासून आम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी 5 पक्षाचे एकत्र काम करतोय। आपण पाहिलं असेल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद होता फॉर्म भरणाऱ्या, त्याच्यामध्ये 50-60 हजार लोक होती। त्याच्यानंतर जे काल अंबरनाथमध्ये जे आहे हे रॅली झाली तीही उत्स्फूर्तपणे अंबरनाथ ईस्ट अंबरनाथ वेस्ट दोन्हीकडे जे 5 तास रॅली झाली, त्याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पक्षाचा जो इन्व्हॉल्व होता, प्रत्येक नेता इन्व्हॉल्व होते। जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे हा रॅलीला मिळतोय, महायुतीला मिळतोय, महायुतीच्या उमेदवाराला मिळतोय। तर याच्या पुढे देखील असेच उत्स्फूर्तपणे जे आहे हे रॅली सभा या होत राहतील आणि या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे ही कल्याण लोकसभेची जागा एका विक्रमी मताधिक्याने जे निवडून येईल।